त्यामुळे तुमच्याकडं 12 लाख सैन्य आहे का 25 लाख सैन्य आहे का 1 कोटी सैन्य, याला काय अर्थ राहिला नाही. कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला. ते आत्ता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटरसुद्धा कुठं हालचाल झाली नाही. ते 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो अगर न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. कारण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. सर, बीजेपी ने आपने जो बयान दिया उस पर बीजेपी कह रही है कि ये पाकिस्तान की भाषा बोल रहे हैं और सेना का अपमान है. क्या आप कुछ क्लैरिफिकेशन देना चाहेंगे कि आप? मैं बाद में आराम से बात करूंगा. अभी आराम से बात करेंगे. सर, आपको ये जो बयान है उस पर आप माफी मांग रहे हैं या बिल्कुल regret सवाल है नहीं कुछ उठता. किसी सवाल तरह का? बिल्कुल सवाल नहीं उठता. हाँ जी सर, नहीं सवाल नहीं उठता. सवाल मैं बात करूंगा ना डिटेल में. माफी मांगने का मैं सवाल नहीं माफी उठता. का मांगू. लेकिन आपके हिसाब से स्टेटमेंट गलत था क्या सर? बिल्कुल क्योंकि नहीं. लोग मीडिया में वही सब जगह ऐसे ही चला कि अपमान हुआ है. मैं करूंगा डिटेल बात करूंगा. जी. आई विल टॉक टू मीडिया प्रॉपर्ली. सो आर यू अपोलोजाइजिंग राइट नाउ? अरे आउट ऑफ द क्वेश्चन. ओके. माय राइट टू आस्क क्वेश्चंस. हाँ. अभी ये मत लो यार. अच्छा ठीक. बिल्कुल मेरा राइट है. कॉन्स्टिट्यूशन गिव्स मी राइट टू आस्क क्वेश्चंस.